कुरुपूर क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ राहत असताना तिथे एक रजक म्हणजे धोबी राहत होता. तो अतिशय भोळा आणि निस्सीम भक्त होता. तो दररोज नदीकाठी प्रभूंचे पाय धुणे, त्यांचे कपडे स्वच्छ करणे आणि त्यांची सेवा करणे यातच आपले आयुष्य धन्य मानत असे. श्रीपाद प्रभू त्याच्या सेवेवर अत्यंत प्रसन्न होते. एकदा नदीच्या पलीकडच्या काठावरून एका मुस्लिम राजाची मोठी स्वारी निघाली होती. राजा हत्तीवर बसला होता. त्याच्या मागे पुढे घोडेस्वार, सैन्य, वाद्ये आणि प्रचंड राजवैभव होते. हे दृश्य पाहून त्या रजकाच्या मनात क्षणभर विचार आला, किती नशीबवान आहे हा राजा, याच्याकडे किती सुखसुविधा आणि सत्ता आहे. माझ्या नशिबात मात्र आयुष्यभर कष्ट करणेच लिहिले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात परमेश्वर असल्याने त्यांना रजकाच्या मनातली चाललेली ही घालमेल लगेच समजली. त्यांनी रजकाला जवळ बोलावले आणि विचारले, अरे, तुला काय हवे आहे? त्या राजाचे वैभव पाहून तुझे मन विचलित झाले का? रजक